आज मी आणि साक्षी निघालो होतो जयसागर डॅमला शूट करण्यासाठी. खूप दिवसानंतर आज आम्ही दोघींनी प्लॅन केला का कुठेतरी फिरून येऊ असं. पहिला तर आम्ही पंपावर पोहोचलो. इथे आम्ही पेट्रोल टाकलं आणि या साईडला नवीन रोडचं काम चालू होतं. रस्त्यामध्ये ट्रॅफिकही लागली होती म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. आणि आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करत होते. तर मंडळी, झालं असं, लग्नाला जाऊन आल्यानंतर घराचं काम थोडं रखडलेलं आहे. 2 ते 3 दिवस झाले कामाला माणसं काही येतच नाही. म्हणून विचार केला की आपण त्यांच्या डायरेक्ट गावालाच जाऊ त्यांना शोधायला. आम्ही निघालो होतो चौथ्याच्या वाडीला जाण्यासाठी. आता तुम्हाला माहिती नसेल हे गाव कुठे आहे, तर तुम्ही कधी हनुमान पॉइंटला आलात तर तुम्हाला वरच्या बाजूनी छोटंसं खालती वसलेलं चौथ्याची वाडी म्हणून गाव दिसेल. आणि त्याच गावचे हे सगळे दादा लोक आपल्याकडे कामाला येतात. गावात पोहोचल्यानंतर आमची पहिली भेट झाली आपल्या अरुण मामांसोबत. आता आपले मेस्त्री तर वेळेवर येतात पण माणसं काही वेळेवर येतच नाही. पण तरी पण मामांची एकदा मी भेट घेतली. थोडं पुढे आली त्याच्यानंतर आपले दुसरे मेस्त्री मामा भेटले. हे आहेत रघुनाथ मामा. नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. थोडं पुढे आल्यानंतर इथे आम्हाला भावेश भेटला. तर मंडळी, खास आम्ही आलो होतो जब्बाला शोधण्यासाठी, कारण त्यानेच दांडी मारली होती कामावर, म्हणूनच 3 दिवस काम बंद होतं. आम्हाला जब्बाही भेटला. थोडेसे इथे गप्पा मारल्या, मग निघालो घरी जाण्यासाठी. घरून आम्ही रेवाला घेतलं. मग आम्ही पोहोचलो हनुमान पॉइंटला आणि ध्रुवी तिच्या पप्पासोबत गेली होती हॉटेलवरती. तर मंडळी, इथे आल्यानंतर माझे हे सगळे फॉलोअर्स भेटले. ह्या ताई मला भेटल्या आणि मी त्यांच्याशी हात वगैरे मिळवला. मग त्यांनी माझ्यासोबत मस्त फोटो वगैरे काढले. तर रेवा आली होती म्हणून आमच्या रेवाला आणि मला खायला प्यायला खूप आवडतं म्हणून आम्ही इथे पहिला फालुदा घेतला. आणि मंडळी, या दादांनी मला फालुदा खूप मस्त बनवून दिला होता. तुम्ही पण पॉइंटला आलात तर यांच्याकडून फालुदा नक्की टेस्ट करा. बायपास रोडला आम्हाला भेटला अली आणि अलीच्या बॅगीमध्ये खूप मोठा साप होता. तो होता नाग. मंडळी, या सापाला तो सोडण्यासाठी निघाला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय मंडळी, भेटू आपण उद्या.